राजसाहेब हे भावनिक आहे आणि मनसेच्या पाठीमध्ये युपीटी खंजीर बसल्याशिवाय राहणार नाही. हे माझं 2 महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट आहे. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर आता त्याचं सरकारला रत्नागिरी दौऱ्यावर नक्कीच आहे. परंतु आमचे घरात लग्न होतं मोबाईल मोबाईल हा राजकारण विरहित कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला राज्याच्या पालकमंत्री म्हणून मी देखील उपस्थित आहे. पाहणी केली नेमकी काय परिस्थिती आहे तेव्हापर्यंत रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलंय. 1 मे पर्यंत पूर्ण धावपट्टी आणि टर्मिनल हे उद्घाटनासाठी सज्ज होईल आणि त्याच्या पुढच्या काही कालावधीमध्ये सर्व्हिस वेग सुरू होईल. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात नेमकी भूमिका काय आहे, काय सांगाल? शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते शासन म्हणून आम्ही नक्की दूर करू. ही राज्याचे मुख्यमंत्री भावना आहे आणि त्यांच्याकडे हा विभाग आहे. एकनाथ शिंदे साहेबांची देखील त्याच्यामध्ये मी काय जनतेच्या मनात जे आहे मी काय ठेवलं होतं की मैत्री टिकवणं आणि मैत्री टिकवण्यामुळं अनेकांचा जळपाट होतो त्याचा प्रतिकार होता आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आजच्या ऑप्शनच्या शिवसेनेच्या तिकिटात आला असेल. त्याच्यामुळं सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं की मनसे आणि युतीची युती झाली ही फक्त दाखवायला आहे. राजसाहेब हे भावनिक आहे आणि मनसेच्या पाठीमध्ये युपीटी खंजीर बसल्याशिवाय राहणार नाही. हे माझं 2 महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट होतं. म्हणूनच मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आणि त्यांचा प्रचार युपीटीनं किती केला आहे ते स्वतः मनसेचे सगळे पदाधिकारी. तर तुम्ही यापूर्वी सुद्धा मनसेला सल्ला दिला होता की पाठीत खंजीर खूपच चालला आहे. तशीच वस्तुस्थिती आज पण निर्माण झाली. रिझल्ट नंतरच 65 युपीटीच्या आहे आणि 6 मनसेच्या आहे. त्याचा अर्थ तुम्ही कोणाच्या पाठीत खंजीर खूपच नाही राजसाहेब. तर आज तुमचे जुने मित्र म्हणजे माझी आमदार वैभव नाही त्यांना अंकित भेटले तुमच्याशी गप्पा रंगल्या तुमच्या कॉलेजचे मित्र तुम्ही महाराज काय सांगता? वैभव नाईक हे मला कदाचित वाटत असेल की माझे राजकीय मित्र आहेत, माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत आणि कॉलेजला आणि त्याच्यामुळे राजकारणाच्या पलीकडे आमची मैत्री आहे आणि ती मैत्री आम्ही कधी राजकारणात आणली नाही. परंतु आम्ही एकामेकाच्या सुखदुःखामध्ये सामील असतो. हाच आदर्श अनेकांनी घेणं गरजेचं आहे. त्याला कोणी राजकीय स्पर्श करू नका. आम्ही जेव्हा एकत्र बसतो म्हणजे ते काय आमच्या शिवसेना पक्षामध्ये आल्याचा भाग नाही. ही राजकीय संस्कृती आहे. मैत्री जर असेल जपायची असतात, संबंध जपायचे असतात. आले तर स्वागतच आहे ना, का नाही? तुम्ही मगाशी असं मागणार की बरोबर असतात तर संधी सोडत बोलत नाही. मी असं म्हटलं नाही. ते गुन्हामध्ये उभे होते. त्यांना मी सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत आला असतात तर कायम सोडत तुमच्या डोक्यावर सावली राहिली असते. त्यांनी स्वतः त्याचा खुलासा केला. तिथे म्हणाले की उदय सामंत जे बोलणार ते बरोबर आहे. सामंतांचा नेमका येतात जेवायला आम्ही एकत्र होतो आणि प्रवेशाची चर्चा काय अशी मदत खाताना किंवा पुरणपोळी खाताना होत नाही. वेगळी बैठक करावी लागते. वेळ लागली तर बैठक करू. लक्ष्मी आरोग्य कंपनीच्या विरोधात मंडळाचे आदेश सिद्धेश कदम येऊन गेले मला माहित पडते. परंतु माझी पालकमंत्री भूमिका मी स्पष्ट केली आहे की का लोक समजून घेतात मला अजून कळेल. आणि जे आंदोलन करतायत त्यांना जर माझ्यावर बैठक पाहिजे असेल, मी त्यांना भेटायचं असेल तरी पण भेटू शकतो. की पीठवास बनवण्याचा उपक्रम जर त्या कंपनीमध्ये सुरू केला गेला आणि त्याच्यामध्ये तज्ञांनी सल्ला दिला तर बॅन करायला तयार आहोत असं मी अनेक वेळा सांगितलं. त्याच्यामध्ये एवढं आंदोलनाच्या बाबतीत जी काय भूमिका होते तरी पालकमंत्र्यांची चर्चा केली पाहिजे. ऑलरेडी मी निर्णय घेतला. सॉरी महाविकास आघाडीमध्ये तुम्ही उमेदवार द्यायचा तुम्ही सुरू झालेली पाण्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणतात तिकडे शरद पवार त्यांचा पक्ष म्हणतोय तिकडे काँग्रेस पण म्हणते. महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय बघण्याचा आम्हाला पण नाही. त्यांचे आमदार किती आहे तुम्हाला माहिती. आम्ही 235 आहोत आणि इतर मध्ये देखील आमदार आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे आम्ही ठरवू
ते राज्यसभेचे खासदार निवडून जाणार आहेत आणि त्याच्यासाठी महायुतीमध्ये एकमत म्हणजे त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील किंवा त्यांना त्याचं वाटत असेल तर ते सरकारला सांगावं आणि उपमुख्यमंत्री महोदयांना सांगावं आता स्वतः सुनीता विखे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी त्यांनी चर्चा करावी. परंतु जय पवार रोहित पवार यांच्या केसाला देखील धक्का लागला नाही ही जबाबदारी शासनाची. सरकारपेक्षा त्यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत त्याच्यावर डीजीसीएनं काल एक पत्रक देखील काढलंय, खुलासा देखील केलेला आहे. कशा पद्धतीनं अजितदादांच्या अपघाताची चौकशी सुरू आहे हे त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितलंय. आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितल्यानंतर मी त्याच्यावर परत बोलणं हे योग्य नाही, पण ती जी काय फॉर्मॅलिटी आहे चौकशीची ती सगळी त्यांनी काल जाहीर केली आणि रोहित पवारांकडे जे काही पुरावे असतील तर ते त्या एजन्सीला देतील, सरकारकडे देतील आणि सरकार त्याची चौकशी करेल. स्टेटमेंट दिले की आता काय बोलले चालू होतं ते काम नाही 3-4 दिवसामध्ये. लक्ष्मी ऑर्गॅनिक मध्ये फिफाचं प्रोडक्शन सुरू आहे असल्याचं पत्र आंदोलनकर्त्यांना दिलं गेलेलं आहे. कोणी दिलं? कोणाला घेऊन मी मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलं ते जर पत्र कंपनीने त्यांना दिलं असेल तर महाराष्ट्र महाराष्ट्र द्या ना. त्यांचं आव्हान आहे ना. आव्हानानंतर ठीक आहे त्यांच्याकडे फिफा करण्याचं पत्र आले ते आंदोलन करण्याचे तात्काळ कार्यवाही करण्याची भूमिका आम्ही घेऊन आलो. नुसती चर्चा करून निवडणुकीत आलेले होते. आंबा व्यापाऱ्यांना की आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंबा बागायतदारांची कालच मी रत्नागिरीमध्ये भेट त्याच्यामध्ये खरोखरच आंबा बागायतदारांचं प्रचंड मोठ्या पद्धतीने नुकसान झालंय. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि कोकण आयुक्तांना त्याचा सर्वे करण्याचा आदेश मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिला आहे. त्याचं नुकसान नक्की किती झालंय, कशा पद्धतीचं नुकसान आहे याचा अहवाल येईल. कृषी विद्यापीठ त्याच्यावर अभ्यास करेल आणि तो अहवाल शासनाकडे जाईल आणि या अधिवेशनामध्ये किंवा अन्य मार्गातून आपल्या आंबा बागायतदारांना मदत झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे.